अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्याचा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या श्रावणातील अत्यंत महत्त्वाची नारळी पौर्णिमा आहे। बघा, पौर्णिमेचा कालावधी हा आज दुपारी 2:12 सुरू होत आहे, तर ही पौर्णिमा उद्या 1:59 असणार आहे। मात्र आपण कुठलीही पौर्णिमा ही उदय तिथीनुसार साजरी करत असतो, त्यामुळे जी पौर्णिमा आपल्याला गृहीत धरायची आहे आणि जे उपाय सेवा करायचे आहे ते शक्यतो आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचे आहेत। बघा, पौर्णिमेचा कालावधी हा जितका शुभ मानला जातो तितकाच हा कालावधी अशुभ सुद्धा असतो। कारण काही लोक अशी असतात जे लोक आपल्याला बाधा लावतात, तांत्रिक मांत्रिक बाधा आपल्यावरती करतात, जादूटोणे करतात, ते शक्यतो पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी करतात। असं म्हटलं जातं की पौर्णिमेला आणि अमावस्येला केलेली बाधा ही लवकर लागते आणि ही बाधा अत्यंत घातक असते। बघा, बरीच लोक अशी आहेत की ज्यांच्या घरात पौर्णिमेला आणि अमावस्येला वाद होतात। पौर्णिमा जवळ आली की घरात कुणीतरी आजारी पडतं, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरात क्लेश होतात, म्हणजे सतत पौर्णिमा आणि अमावस्येला त्रास होतात। अगदी मी सुद्धा त्या गोष्टीमधून गेलेली आहे की असं घडतं। जर तुमच्याही घरात तुमच्याही आयुष्यात असं होत असेल, पैसा टिकत नसेल, सतत नजर लागत असेल, व्यवसाय मागे पडलेला असेल, कुणीतरी काहीतरी तुम्हाला केले असं वाटत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी कुठला उपाय करायचा तेही सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही या काही वस्तू ज्या सांगतेय त्या कोणाकडेच ग्रहण करायच्या नाहीत। बघा, तुम्ही एरवी कोणाकडे काहीही खाऊ शकता, कोणी काहीही दिलं तुम्ही घेऊ शकता, पण पौर्णिमा आणि जेव्हा अमावस्या असते तर त्या 2 तिथीला तुम्हाला शक्यतो या काही गोष्टी टाळायच्या आहेत। स्वतःचं रक्षण करायचं आहे, स्वतःला सुरक्षित राहायचं आहे, बाधांपासून दूर ठेवायचं आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, तुमच्या शेजारी तुमच्या घरातलंही कोणी असेल, इतर दिवशी तुम्हाला काही देत नसेल, पण पौर्णिमा अमावस्या आली की तुम्हाला गोड गोड पदार्थ खायला देत असेल, काहीतरी छान वेगळं करत असेल, लगेच लक्षात येतं बघा आपल्या की ही व्यक्ती इतर दिवशी काय करते पण अमावस्या पौर्णिमा आली की मला जेवायला बोलवते, मला मिठाई आणून देते, मला गोड देते। तर त्यामागचं जे कारण आहे ना ते तुमचं तुम्ही समजून जा। पौर्णिमेच्या दिवशी शेजारी पाजारी घरातलं किंवा कुणीही जवळचं तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई खायला देत असेल तर ती चुकूनही खायची नाही। बघा, पांढरी मिठाई म्हणजे जी सफेद मिठाई आहे, या सफेद मिठाईतून लवकर बाधा लागते। तांत्रिक मांत्रिक किंवा जादूटोणा यासारख्या ज्या गोष्टी आहेत या सफेद मिठाईतून सहज केल्या जातात। त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पांढरी मिठाई कोणीतरी दिले तर ती आपल्याला चुकूनही ग्रहण करायची नाही। दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कोणी नारळ देत असेल, नारळ किंवा नारळाचा प्रसाद म्हणजे ज्याला खोबरं म्हणतो, कुणी तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा देत असेल, कुणी तुम्हाला नारळ देत असेल, तर तो नारळ घ्यायचा नाही। त्यांना म्हणा की पौर्णिमा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्या, तिसऱ्या दिवशी द्या, मी घेईन, पण पौर्णिमेला नारळ घ्यायचा नाही। सगळ्यांनाच माहिती आहे की नारळ जेवढा शुभ कामात वापरला जातो तितकाच अशुभ कामात सुद्धा वापरला जातो। जेव्हा तांत्रिक मांत्रिक गोष्टी केल्या जातात, जेव्हा काहीतरी आपल्यावरती बाहेरील गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नारळातून सर्रास केल्या जातात। जर असा कोणीतरी नारळ तुमच्या हातात जरी ठेवत असेल तर त्यामध्ये काहीतरी बाधा असू शकते। जर पौर्णिमेला असा नारळ तुम्ही स्वीकारलात, घेतलात, तर त्यातून तुमच्याच घरात किंवा तुमच्याच जीवाला काहीतरी त्रास होऊ शकतो। म्हणून पौर्णिमेच्या दिवशी नारळ अजिबात स्पर्श करायचा नाही। तिसरी गोष्ट, बघा, पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक उपाय उतारे करून आपल्या दारासमोर टाकतात। आपण बघतो की इतर दिवशी काही नसतं, पण जशी अमावस्या येते घराच्या बाहेर कुठेतरी लिंबू भेटतं, मागच्या दारात कुठेतरी काहीतरी उतारा केलेला असतो। जर पौर्णिमेला किंवा अमावस्येला कुणीतरी उपाय उतारे तुमच्या दारात किंवा तुमच्या घराच्या मागे लिंबू वगैरे असं काही टाकत असेल तर लक्षात ठेवा, ते तुम्ही बघितल्यानंतर त्याला हात लावायचं नाही, स्पर्श करायचं नाही। एखादी अनोळखी गोष्ट तुमच्या घरात जरी तुम्हाला सापडली, एखादा सिक्का सापडू शकतो, काहीही असं होतं, कारण हे अनुभव मी पण घेतलेले आहेत आणि हे अनुभव मी बघितलेले पण आहेत। जर असं एखादी वेगळी गोष्ट तुम्हाला भेटली, काहीतरी उपाय उतारे तुम्हाला दिसले, काहीच करायचं नाही। घरात गोमूत्र असतं, गोमूत्राची बॉटल असते किंवा घेऊन या आणि जे गोमूत्र आहे ते त्या वस्तूवरती टाका।
एक अर्धा बॉटल किंवा एक झाकणभर गोमूत्र त्या उतार्यावर उपायावर टाकून द्या, काहीही घडणार नाही. पण बरेच लोक काय चुकी करतात, काहीतरी असं दिसलं की घाबरून जातात, झाडू आणतात किंवा इतर गोष्टी आणून ते पळवतात, पण त्यातून तुम्हाला ती बाधा लागू शकते. म्हणून गोमूत्र त्याच्यावरती टाकायचं आणि शांत बसायचं. आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला कुणी दान देत असेल, पैसे असतील, तांदूळ असेल, भले त्यांचा काही संकल्प असेल, व्रत असेल, काही पण असेल ते तुम्हाला सांगत असतील, पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कोणाकडनं दान स्वीकारलं तर त्याचं दारिद्र्य तुम्हाला येतं आणि तुमची श्रीमंती जी आहे ती त्याच्याकडे जाते. त्यामुळे तांदूळ असतील, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, कोणी सोन्याची पण वस्तू देत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ती स्वीकारायची नाही. कारण याने आपलं भाग्य दुर्भाग्यात जातं आणि आपल्याकडे असणारं जे काही सौभाग्य आहे ते समोरच्या व्यक्तीकडे जातं. त्यामुळे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आता पौर्णिमेच्या दिवशी करायचे मी उतारे तुम्हाला सांगणार आहे. घरात खूप क्लेश होत आहेत, घरात खूप आजारपण येत आहे, घरात पैसा टिकत नाही आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं, एक नारळ घ्यायचा, छान एक नारळ घ्यायचा, पाणीदार असणारा नारळ, त्याची थोडी सालं बाजूला करायची आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक, हळदीने किंवा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा, हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढला तरीही चालेल आणि त्या स्वस्तिकवरती कापूर लावायचा, कापूर पेटवायचा, नारळावर हा कापूर पेटवायचा आणि संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा. ज्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होतो त्या व्यक्तीवरून 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ उतरवायचा, कापूर विझू द्यायचं नाही, सतत कापूर त्याच्यावर टाकत राहायचं. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून झाल्यानंतर उंबरठ्याच्या वरती किंवा उंबरठ्याच्या समोर हा 5 मिनिटं नारळ ठेवायचा, 5 मिनिटं तिथे कापूर जळायचा, घराच्या बाहेर जायचं आणि हा नारळ जो आहे तो घराच्या बाहेर ठेवायचा, घरात आणायचाच नाही, घराच्या बाहेर फोडून टाका किंवा तिकडेच तुम्ही टाकून दिला तरीही चालेल. प्रत्येक पौर्णिमेला नारळाचा असा उतारा तुम्ही केला तर घरातली सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल, घरात असणारी जी अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाईल, कुणी बाधा तंत्र मंत्र केलेले असेल तर ते सुद्धा घराच्या बाहेर निघून जातील. मी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते, तुम्ही सुद्धा करा. घरात सुख, शांती, ऐश्वर्य येईल, घरातील कलह आणि क्लेश जे आहेत ते कमी होतील. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.